आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राहुरी या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन शोकसभा संपन्न झाली। दिनांक 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर स्टेशन रोड येथील व्यंकटेश लॉन्स या ठिकाणी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि जनसेवेतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। राज्यातील विकासासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि राबवलेल्या योजनांचा उल्लेख करत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आलं। या श्रद्धांजली सभेस माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे, राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख सचिन म्हसे, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह साहेबराव म्हसे, मच्छिंद्र सोनवणे, कांता तनपुरे, बाळासाहेब आढाव, दिलीप जठार, किरण कडू, विजय तमनर, नंदकुमार डोळस, दत्ता कवाने, विराज धसाळ, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, सुनील अडसुळे, नंदकुमार तनपुरे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब खुळे, प्रकाश बुजाडी, शहाजी जाधव, निलेश जगधने, ज्ञानेश्वर जगधने, केतन पोपळघट, डॉक्टर उदावंत, पप्पू माळवदे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक, त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या महाराष्ट्रात जगणारं आणि तितक्याच ताकदीने या महाराष्ट्राचा विकास करणारं नेतृत्व असा उल्लेख आपल्याला दादांचा या निमित्ताने खरं करावा लागेल। दादांची जी काही राजकीय कारकीर्द होती अगदी 1980च्या दशकापासून एका साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेली कारकीर्द या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम करण्याचा त्यांचा अनुभव, एक तळागाळातून पुढे आलेलं नेतृत्व, तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेलं, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या देखील अडचणींची प्रश्नाची जाण असलेलं ते नेतृत्व या राज्याला खरं लाभलं होतं। नेते अशी नेतृत्व एका असं 1-2 दिवसात, आठवड्याभरात, महिन्यात तयार होत नाही। 2-3 दशकाचा अनुभव प्राप्त होऊन हे नेतृत्व या राज्याला खरं लाभलं होतं। आणि माझं तर खरं व्यक्तिगत मत आहे की सध्याच्या जे काही राज्यातले मोठे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या ग्रामीण भागाला न्याय देणारं नेतृत्व आहे अजितदादांचं। शहरीकरणामुळे वाढलेले शहरातले मतदारसंघ असतील याच्यामुळे निश्चितच कुठेतरी ग्रामीण भागाच्या नेतृत्वाचं हे जाणं, हे मला असं वाटतं की ग्रामीण महाराष्ट्र एका मोठ्या नेतृत्वाला पोरगा त्या ठिकाणी झालेला आहे की कधी न भरून निघणारं नुकसान हे महाराष्ट्राचं, आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचं विशेषतः झाल्याची माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची भावना त्या ठिकाणी आहे। अगदी माझा जेव्हा दादांचा संपर्क आला, विशेषतः आमदारकीच्या निवडणुकीमध्ये माझा विजय झाल्यानंतर किंवा त्याच्या थोडं आधीपासून जरा जास्त दादांची जवळीक त्या ठिकाणी माझी यायला लागली आणि जवळून असं व्यक्तिमत्व बघण्याचा अनुभव खरं मला त्या ठिकाणी आला। सातत्यानं त्यांच्या ज्या बैठक असायच्या, मगाशी उल्लेख केला, आमची एक बैठक सकाळी 6:45ची वेळ होती, कुठल्या तरी नगरविकास विभागाचे काहीतरी विषय असेल, 6:45 वाजता बैठक होती आणि ती 6:45ला चालू व्हायची। 5-10 मिनिटं जर संबंधित कोणी आलं तर लगेच पुढची बैठक चालू व्हायची। इतकं खरं वेळेचं त्यांना भान त्या ठिकाणी होतं आणि सातत्यानं सकाळी 6 वाजल्यापासूनचा जो उल्लेख झाला आहे मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवलेला आहे की एकदम ताकदीत, नीटनेटकेपणा, शिस्तबद्धपणा,
वेळेचं बंधन पाळणारा हे गुण सातत्यानं त्यांच्यामध्ये होते आणि लवकर लवकर कामाचा जो उरक त्यांचा होता की एखाद्या बैठकीमध्ये बऱ्याचदा एखाद्या म्हणजे उपमुख्यमंत्री या नात्यानं सातत्यानं ते वेगवेगळ्या विभागांच्या बैठका लावायचे. म्हणजे एखादा आमदार जर गेला किंवा माझं असं असं काम आहे, अशा अशा विभागातला प्रश्न आहे, तर लगेच ती बैठक लावणे आणि बाकीच्याही नेत्यांचं बघितलं की कागदावरती शेरीने लिहितात बैठक लावा, पण ती बैठक लागायचीच नाही. याचं मलाही बाकीच्या नेत्यांचे अनुभव नाही, नाव काय कोणाचं घेत नाही. पण मात्र दादांनी बैठक लावा म्हटली एखाद्या आमदाराच्या प्रश्नाविषयी की ती बैठक लागायची. आणि माझ्याकडं जे काय 5-6 खाते होते राज्यमंत्री म्हणून, तर बऱ्याचदा आमच्या संबंधित खात्याची बैठक लागली की मला त्या बैठकीचं निमंत्रण यायचं. अक्षरशः आठवड्याला 2-3 बैठक किमान माझ्या खात्याच्या या दादांकडे असायच्या आणि मला त्या बैठकीला उपस्थित राहावं लागायचं. मी इतकं जवळून त्या ठिकाणी दादांचा अभ्यास बघितला. जरी उपमुख्यमंत्री असतील, कुठल्याही खात्याचा विषय असेल, त्या खात्याचे मंत्री, राज्यमंत्री, IAS अधिकारी, ज्या आमदारांनी विषय मांडला असेल तो आमदार, IAS अधिकारी देखील मोठे अनुभवी जरी असले तरी देखील त्या प्रश्नाची उकल कशी करावी, एखादा प्रश्न खरंच सोडण्यासारखा आहे नाहीये याचं त्यांना पटकन त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. एखादा विषय जर न होण्यासारखा असेल तरी देखील तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हाताळला जायचा आणि व्यवस्थित त्या मिटिंगचा सोल्युशन होऊन काय तोडगा निघायचा नाही निघायच्या सूचना या आदरणीय दादांकडून होताना मी जवळून त्या ठिकाणी बघितलं. आणि तेव्हाच मला उमगलं की या एक मोठा दांडगा अनुभव आणि प्रश्नांची जाण असलेलं हे नेतृत्व आहे. कशा पद्धतीने खरं हे प्रश्न सोडवतात अत्यंत खरं जवळून त्या ठिकाणी बघण्याचा मला योग आला.